तर झालं असं की मॅगी घेतलेली खायला, पण मॅगी काय मला सिंपल गेलीच नाही. मग म्हटल्याचे पकोडे बनवूया, मॅगी अजिबात वेस्ट नको जायला. मग जे पातेलं होतं तेच घेतलं, त्यामध्ये मॅगी घेतली, बेसन पीठ ॲड केलं, थोडंसं मीठ, जिरं आणि कांदा बारीक चिरलेला, मिरची आणि आपले बेसिक मसाले जसं की हळद, लाल मिरची पावडर, मीठ हे छानपैकी त्यामध्ये ॲड केलं आणि छान मिक्स करून घेतलं. आता त्याला कोटिंग तर बसणारच आहे कारण की बेसन पीठ आहे म्हणून. आणि त्यानंतर मग एका साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं. तेल छान गरम होऊ दिलं, त्यामध्ये मग एक एक भजी असं सोडत गेले मी. तर खेकडा भजी आपण तेलामध्ये कसं सोडतो तसंच हे पण मी त्यामध्ये टाकलं. तर आपण जास्त मोठं पण नाही ठेवायचे, जे म्हणजे भजी असतात ना एकदम गोल बॉल असतात मॅगीचे, तसे नाही ठेवायचे. ते काय होतं आतमधून कच्चे राहतात थोडे थोडे, म्हणून मी ह्या प्रकारे त्यामध्ये तेलामध्ये सोडून दिलं. तर आता त्याचा कलर ना थोडा थोडा चेंज होत जाईल. कलर छान असा गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी व्हायला पाहिजे तसं सोडायचं आहे. तर काही लोक काय करतात, मॅगीचे बॉल बनवून घेतात आणि जी कच्ची मॅगी असते त्याचा चुरा करून ते टाकतात. तर तसं पण आहे, पण मी ते खेकडा भाजीसारखे सोडले म्हणून मग काय गरज नाही वाटत, ते ऑलरेडी क्रिस्पी होणारच आहे. मग मस्त इथे भजी पण मग रेडी झाले पकोडे आपले. आणि ते मग मी छान ब्राऊन होईपर्यंत त्याला मी फ्राय केलं. त्यानंतर मग काढून घेतले. मग तसा दुसरा बॅच पण मी तसंच तेलामध्ये टाकला, पण हे जरासे मी हलकेसे थोडे 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 करून मी टाकत गेले. म्हटलं हे जरा वेगळा आकार यायला पाहिजे. मग हे ऑलमोस्ट खेकडा भजीच वाटत होते. मग मस्त त्याला मी एका बाउलमध्ये काढलं आणि छानपैकी सर्व केलं. तुम्ही कशाबरोबर सर्व कराल नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. बाय.